दिव्या अगं बाई, किती वेळ आहे अजून? दिव्या काय? मी वंदना ताई, भूक लागली असेल ना? नाही, असं काही नाहीये. भूक नसली तरी खायचंच आहे सगळ्यांनी. उर्मिलाला एवढा उशीर कसा झाला कळत नाही. अहो, एवढ्या सगळ्यांचं जेवण बनवायचंय ना, थोडा वेळ उशीर होणारच. सॉरी मला जरा यायला उशीरच झाला ना. हो, नाही काही हरकत नाहीये. भूक लागली असेल, मी जेवण वाढायला घेते. अहो, कशी भूक लागणार? आईंची अवस्था बघा ना. हो, एवढी खमकी बाई कशी गप्प गप्प बसू नये हो. साहजिकच आहे ना वंदना ताई, त्यांना वाईट वाटणारच, पण अशा परिस्थितीत आपण त्यांना खंबीरपणे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या पण आज थकल्या आहेत ना, त्या पण थोडं जेवल्या ना की बरं वाटेल. गाईस चला चला चला, तुम्ही पण जेवून घ्या सगळ्यांना. तुम्ही कोणी काही खाल्लेलं नाहीये तेव्हा सगळे बसा, मी वाढते. चल कर्नाटक. पोटभर जेवा रे मुलांना. नाही, खरं तर आमची इच्छाच नाहीये जेवायची. अरे, जेवायची इच्छा नाहीये काय? नाही जेवला तर आजारी पडाय आणि मग शिवा येऊन आम्हाला रागवेल, त्यामुळे जेवायचंय. आई, 2 घास खाऊन घ्या ना. वंदना ताई थांबा, मी आणते त्यांना. आज त्यांना खायला घालणारच आहे. आजी चला, खाऊन घ्यायचंय. नाही नाही, आता घर मिळाल्या बिगर माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. त्या जगदीशच्या कंबरड्यात जेव्हा लात घालीन ना, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. घाला लात, मी म्हणते घालाच, पण लात घालायला सुद्धा ताकद हवी ना. आई, अगं उर्मिला, खरंच ताकद तर हवीच. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला माझी जरा जरी काळजी असेल ना, तरी प्लीज खाऊन घ्या. म्हणजे ग? अगं म्हणजे उर्मिला, घाबरते मी शिवाला. सीताई, हो, माझ्या सुनेची भीती वाटते बरं का मला. ती जाताना मला ताकीद देऊन गेली होती, माझ्या आईची आजीची काळजी घ्या म्हणून. आणि आता तुम्हाला असं रडताना बघून ती सोडेल का मला? काय करेल काय माहित नाही. आजी खाऊन घ्या हो. या अशा क्षणी हा असाच आनंद आपल्याला धीर देतो. या ना आजी. चला, यायचंय तुम्हाला. चला या या बरं. चला वंदना ताई, सुरू करा, सगळ्यांनी सुरू करा. आजी आजी असं करू नका. माझी पोर काय करत असती, तिने काय खाल्लंय नाही खाल्लंय हे बी माहित नाही. मी इथं गिळायचोय. माझ्याच पोरानं मला फसवलं. काय संस्कार केले मी. माझ्यामुळंच माझी पोर आज जेलमध्ये आहे. माझ्या नातीला त्रास होतोय. आजी, यात तुमची काहीही चूक नाही.
तुम्ही चांगलेच संस्कार केले होते, पण त्याने चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे हा प्रश्न संस्कारांचा नाही, त्याच्या स्वभावाचा आहे. म्हणूनच सांगते, आता तुम्ही खंबीर व्हायला हवं, ही परिस्थिती सांभाळून घ्यायला हवी. मला सांगा, तुम्हाला असं बघून शिवा खचून गेली तर चालेल का तुम्हाला? आणि हे सगळे वाईट दिवस जर आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना, तर असे निघून जातील. आमचे दिवसही काय वेगळे होते. म्हणजे आम्ही सुद्धा असेच एका खोलीत राहायचो. असे बरेच दिवस काढलेत आम्ही. पण आपली माणसं सोबत असतील ना, तर काय बंगला आणि काय एक खोली. आपल्या माणसांमुळेच आपल्याला खरी उमेद मिळते, ताकद मिळते. आजी, चला खायला सुरुवात करा. टन 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 टन. माझ्या भिंती, माझं घर, माझा सोफा, माझा टिपॉय, सगळं कसं माझं. जगदीश, अरे कसा रे तू? अगदी स्वर्गात आल्याचा फील आहे. व्हॉट फिलिंग्स, व्हॉट फिलिंग्स. बायको, व्हॉट फिलिंग्स. हे भांडं कशाला हवंय तुला? त्यांची भांडी आपल्या घरात नको, फेकून द्या आधी. अहो एक मिनिट, तुम्हाला माहितीये का हे भांड किती महागाचं आहे ते? महागाचं आहे? असू दे, महागाचं असेल तर असू दे. हो, व्हॉट अ फिलिंग. मला सांग, चिरंजीव कुठे गेलेत आपले? तो चिडलाय आपल्यावर. हा का? हे आपण असं सगळं वागलोय ना म्हणून. अगं, आपण कसे वागलो हे महत्वाचं नाही, आपण कोणाला वाकवलं हे महत्वाचं आहे. कोणाला वाकवलंय आपण? आपण वाकवलंय शिवाला. अमृता, इतका आनंद झालाय मला, तुला सांगतो. अगं, इतके दिवस आपले फक्त या घरावर डोळे होते, आता डोळे पण आहे आणि आपण दोघंही आहोत. इतका आनंद झालेला आहे. धन्य धन्य कीर्तीबाई, धन्य. आज आम्ही या घरात आहोत, तेही कागदपत्रासह. आणि शिवा आणि तिचं कुटुंब घराच्या बाहेर आणि आपण दोघं घराच्या आत. बोल बोल अमृता. अगं, ही बघ आपलीच माती, आपलीच माणसं. तुला काय हवंय, काय करायचंय? बोल. तुला इथे बसायचंय, तुला इथे बसायचंय, तुला सोप्यावर झोपायचंय. झोप. इतका आनंद झालाय. माझी माती, माझं घर, माझी माणसं, माझा आनंद, इतका आनंद. व्हॉट अ फिलिंग, व्हॉट अ फिलिंग. याला सोडणार नाही मी, याच्या डोक्यात दगड टाकणार नाही. पागल झालायस का? काय करतोय तू? अरे ह्या माणसाने आपल्या शिवाचं घर काढलं, याला तर मी सोडणार नाही. याच्या डोक्यात दगड टाक. पागल आहेस का तू? आहे मी पागल. अरे आपल्या समोर शिवाने शिवाला घेऊन गेले आणि आपण काय केलं? आपण काहीच करू शकत नाही. आणि हा बिल्लाचा माणूस आज झोपलाय, याला तर सोडणार नाही मी आता. याला तर अरे भाई, तू जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय भावा, पण आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या हातात जर असतं तर शिवा आणि आशूला आपण इथे घेऊन आलो नसतो का? पण अजूनही आपण त्याला धडा शिकवू शकतो. चला. नाही 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 नाही. हे बघा, ते लोक आज शिवाला घेऊन गेलेले आहेत आणि आत्ता जर आपण त्याला मारायला गेलो ना, तर त्याला अजून एक संधी सापडेल शिवाविरुद्ध कट करायला. आणि शिवाच्या माणसांनी त्याच्या घरावर दगडफेक केली अशी तक्रार करेल तो. मग आपण काय करायचं? बघून राहायचं नाही. ऐक, मला असं वाटतं की आपण समजूतदारीनंच घ्यायला हवं. वा, म्हणजे आपण शांत बसायचं. अरे आजपर्यंत आपल्यावर जेवढे प्रॉब्लेम आले ना, शिव आपल्या पाठीशी उभा राहिली आणि आपण काय करायचं? आपण बघत राहायचं? नाही, मला हे नाही पटत. तू जे काय बोलतोस ते खरं. बघ, आपण जे आज 4 पैसे कमवतो, इमानदारीचा घास खातो, तो फक्त शिवामुळेच. हो, आणि हे बघ, आपण शिवाला हे घर मिळवून द्यायला मदत करायचीच आहे. करू, पण त्याच्या आधी आपल्याला काकूंना आणि आजीला सांभाळावं लागेल, कळलं का? येस भाई, तू शांत हो, ठीक आहे? चल 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 तू चल चल चल. हे अजून आले कसे नाहीत आशू आणि शिवाला घेऊन? अगं, सरकारी कामांना कधी कधी वेळ लागतो ग. आले. हे काय? आशू शिवा कुठे आहेत? ते आज नाही सुटू शकणार. का पण? उर्मिला,
ते आज आंबेडकर जयंती आहे म्हणून कोर्ट बंद आहे आणि त्यामुळे बेल नाही मिळू शकत म्हणाले. अरे देवा, पण हे असं कसं करू शकतात? म्हणजे शिवाची तर यात काहीच चूक नाहीये ना. अगं चूक नाहीये हे आपल्याला माहिती आहे, पण ते पोलिसांनी बघितलंय ना जगदीशला शिवाला मारताना. त्याच्याकडे पुरावा आहे. पण त्या माणसाने जे केलं ते बघता शिवाची रिॲक्शन साहजिकच होती. हेच आम्ही पोलिसांना सांगायचा प्रयत्न केला पण ते ऐकून नाही घेते. भाऊंचं नावही सांगितलं, त्या नावाचा वापर करून काहीतरी. पण या गोष्टीला शिवा तयार झाली नसणार. हां, ती तिची तत्व सोडणारच नाही. या क्षणी सुद्धा शिवा कायद्याचा विचार करते आणि तो जगदीश कसा वागतोय बघा. तेच तर. शिवा ना आशू कुठे आहे? आलेत काय ते? म्हणजे लक्ष्मण दादा तुम्ही आणायला गेला होतात ना, त्या दोघांना कुठे आहेत ते दोघं? हो पण आज त्यांना नाही घेऊन येऊ शकणार. म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेऊन जाता येते तेच नाही आणि सुट्टीच्या दिवशी सोडवता येत नाही, हे कुठलं काय आहे? या बघतीच कसं सोडत नाही ते. जाती मी आणि मी आज घेऊन येते. आजी, हे बघा असं नाही करताय. हा, आणि त्या दोघांनी निरोप पाठवलाय की ते दोघे ठीक आहेत. माय लक्ष्मण भाऊजी, माझं लेकरू तिथं ठीक राहूच शकत नाही. अहो शिवाय ती अशी खचून जाणार नाही. ते दोघं खरंच ठीक आहेत ना? वंदना ताई, अहो विश्वास ठेवा, त्या दोघांनी तुमच्यासाठी हा निरोप पाठवलाय. नाही, त्या दोघांनी इथं आलेलं बघत नाही तर माझ्या जीवाला चैन नाही पडायची. हो, आशू आणि शिवा ठीक आहे. आई, ते येतील परत. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला ताप आलाय. तुम्ही आज जाऊन पडा जरा, आराम करायला हवा तुम्हाला. नाही व, मला कुठलं काय होतंय, मी ठणठणीत आहे, मला काय बी नाही झालेलं. हे बघा, आपण त्यांना उद्याच सोडवून घेऊन येऊ. हो, वंदनाताई, तुम्ही आजींना जरा घेऊन जा. आई चला चला, तुम्ही आराम करा, चला. मी काय म्हणते, तुम्ही आता जरा घरी जा आणि आराम करा. नाही नाही वहिनी, अगं तू इथे असताना आम्ही घरी कसे जाणार? हो. नाही नाही, आम्ही थांबतो इथेच. ताई, मी नाही जात, मी थांबते. अगं उर्मी, इथे कुठे? एक काम कर, तू नाश्त्याचं बघ सकाळचं. हा, आणि तुम्ही सुद्धा घरी जाऊन आराम करा आणि उद्या सकाळी आशू आणि शिवाला घेऊनच या. ठीक आहे, मी जातो आणि सकाळ सकाळ मी पोलीस स्टेशनला जाऊन दोघांना घेऊनच इथे येतो. साहेब, 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 सॉरी, मी तुला उठवलं का? हे अगं इट्स ओके, मी झोपलो नव्हतो, फक्त डोळे बंद करून पडलो होतो, दॅट्स इट. बोल. आशू, मला काळजी वाटते, आई आजी सगळ्यांची. पोरं पण तिथे सगळी एकटीत काय करत असतील, काय होत असेल. शिवा, ऐक माझं, तिथे खूप लोक आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण तरी पण आशू, एकदा बोलता आलं असतं तर. आता कसं बोलणार, पण सगळे झोपले तिथे. काय करू शकतो? थांब, मी बघतो. साहेब, साहेब, हॅलो. सॉरी, पण एक जरा काम होतं, थोडी मदत हवी होती तुमची. शिवाय ना, तिला तिच्या आजीची आठवण येते खूप आणि काळजी वाटते, सो फोनवर बोलता येईल का प्लीज? असं नाही चालत. नाही, ऐका ना साहेब, खरंच एकदा मला खरंच आजीची खूप काळजी वाटते. प्लीज. असं नाही चालत, असं नाही करतायत. प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. एकदा करा ना, एकदा फोन करू द्या.
ठीक आहे. ठीक आहे, नंबर सांगा. शिवा, हे बघ, आपण आता फोन करतोय पण फोनवर रडायचं नाही. आईला आजीला जर असं वाटलं की आपणच खचलोय तर ते खूप काळजी करतील ना. बरं ठीक आहे. 87 हॅलो हॅलो मांजा. अशो, हा कोणता नंबर आहे तुझा? अरे हा पोलीस स्टेशनचा नंबर आहे. एक मिनिट थांब, मी स्पीकरवर टाकतो. हा आशू बोल. ऐक ना, शिवाला आजीची आठवण येत होती म्हणून फोन केला. कशी आहे ती? माझ्या आई आजी कुठे आहेत? अगं आजी आत्ता झोपल्यात. त्या बऱ्या आहेत का? मला काळजी वाटते. अरे शिवा, आता एवढं सगळं झाल्यावर सावरायला वेळ लागेल, पण तू काळजी नको करू, आम्ही आहोत इथे. सीताईने समजावलं त्यांना. बरं, खाल्लंय का त्यांनी काही? हो, खाऊनच झोपले. शिवा, तू कशी आहेस आणि जिजू कसे आहेत? आम्ही ठीक आहोत बॅटरी. शिवा, सॉरी यार. का सॉरी का म्हणताय? अरे यार, आम्ही काहीच करू शकलो नाही ना तुझ्यासाठी म्हणून. मी तर त्या जगदीशच्या डोक्यात दगडच घालणार होतो, पण यांनी अडवलं ना मला. नाही, असं काहीही करायचं नाहीये. अरे शिवा यार, तुला असं जेलमध्ये बघवत नाहीये यार. हो ना. हो कळतंय, पण तुम्ही असं काहीही करू नका. आपल्याला माहितीये ना आपण बरोबर आहोत, तर मग काही चुकीचं करू नका आता. आणि मी आणि आशू लवकर सुटून येऊ बाहेर. आशू, मी उद्या सकाळीच घ्यायला येतो तुम्हाला. हो, ये तू घ्यायला. तोपर्यंत काळजी घे तिथे. ठीक आहे, ठेवतो फोन. चल, अच्छा रे, काळजी घ्या. ओके ओके भाऊ. थँक्यू सर. ठीक आहे. शिवा, आता ठीक आहे ना? आशू, थँक्यू. अरे तू आहेस माझ्या बरोबर म्हणून मी नीट राहते. थँक्यू मी म्हटलं पाहिजे तुला. तू म्हटली होतीस ना, आयुष्यात माझ्याबरोबर राहिलास तर वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मिळतील. हे घे, वेगळे एक्सपिरियन्सेस. चल आता शांतपणे झोप. साहेब, हे वकील. शिवा, कशी आहेस? बरी आहेस ना? हा, आई आणि आजी कशा आहेत दोघी? हा, त्या दोघी पण बरे आहे. खरं तर सीताई आले म्हणून बरं झालं, कारण त्यांनी सगळं सावरून घेतलं. हा, आता तुम्ही दोघं परत आलात ना, त्यांना खरंच खूप बरं वाटेल. मला तर घर परत मिळालं ना कीच बरं वाटणार आहे. शिवा, तर जगदीशला सोडणार नाही मी. शिंदे, हो सर. दोघांना सोडा. इथे सही करा. ये शिवा, ये. शिवा, थँक्यू सर. ऐक, नाही आशू, आता थांबू नाही. ऐक माझं. आपण जे काही करणार आहे आता इथून पुढे ते शांत डोक्याने आणि विचार करून करायचं. आपण जगदीशने डाव साधलाय. त्याने अतिशय धूर्तपणे हा दिवस बघितला सुट्टीचा. ती आजीची सही, या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप धूर्तपणे केल्या. आपणही त्याला जशास तसे उत्तर द्यायचं, पुराव्यासकट. हो, आणि सर म्हणालेत की पुरावे नसले तर घर परत घेता येणार. असं कसं मिळणार ना? मला तर कधी त्याला एकदाच बाहेर काढत असं झाले. त्याने आपलं सामान बाहेर फेकलं ना, मी पण त्याला घराच्या बाहेर काढणार. ए बाबा नो, अरे असं काही करू नका. ऑलरेडी काय घडलंय बघतोय ना आपण. आणि हे बघा, आपण सगळे एकत्र होत ना, हीच आपली ताकद आहे. आपण एकत्र काम केलं तर घर लगेच मिळेल. बरं, ऐका, तुम्हाला भूक लागली असेल, आधी खाऊन घेऊ आणि मग बोलू आपण.